आमचा मामा आहे. याचं नाव काय? काय आडनाव नाव काय तुझं? तुझं नाव काय? गेंडू मामा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर भरपूर महिन्यांनी मी ब्लॉगिंग सुरू करते परत एकदा, कारण की आता मम्मीला फर्स्ट ड्युटी. आणि आज आमचं ठरलंय की संध्याकाळच्या परफेक्ट, आता वाजले परफेक्ट 6:30. आणि आमचं असं ठरलंय की काय बनवायचं मम्मी? तर सँडविच बनवायचं ठरलेलं आहे आमचं. सँडविच म्हणजे तसं म्हणजे ब्रेकफास्ट सारखं सँडविच असतं तसं बनवायचं. तर आपल्याला पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ, आणि व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेल की आम्ही कसं बनवतो वगैरे. पूर्ण बघा व्हिडिओ. तर मम्मीने इकडे फायनली आम्ही लोकांनी काय केलं, पहिले जाऊन मी ब्रेड आणले. आणि मम्मी आता इकडे काय बटर वगैरे आणले होते, मग बटर वगैरे इकडे खोलून ठेवले. ते बटर मस्त चीज वगैरे लावायचे. आज तर मजा मम्मी, काय आज मजा येणार आहे. चीज आणि जाम लावून देणार आहे, कारण की असंच खायचं. काय असंच खायचंय? कैची आणावी लागेल आता भाई, म्हणजे हे आपल्याला असंच खायचं आहे. चाललो इकडे मम्मीला कैची द्यायला. फायनली कैची दिली आहे. तर आपण ना काय केले माहितीये का, आपला नवीन कव्हर घेतलाय. हे बघा, हा वाला छत्रपती शिवाजी महाराजांचा कव्हर आहे बघा. पूर्ण असं एकदम प्रिंटेड करून घेतलंय, कारण की मला हवा होता. मी भरपूर दिवस झाले घ्यायचा प्रयत्न करतो, पण मला काय भेटला नाही. बोललो आज तो मी ले लूंगा, आणि आज घेतलाच फायनली तो. तर आता मम्मीने जाम पण आणायला सांगितलेला मला. तुम्ही जाम पण इकडे आणला काय मम्मी? जाम पण आणलेला आहे. फक्त गरम करून घ्यायला पाहिजे. गरम केला अजून भारी लागेल. अरे गरम करून गेला अजून भारी लागेल. गरम करून घेतलं ना की मस्त लागेल. जरा अजून खाऊन बघायला काय मी खाईलच, पण चांगला अजून लागला पाहिजे. तर मग मी फायनली चीज लावून घेते इकडे. तर भाई जी मनात फिलिंग ऑन द स्पॉट. काय माहित नाही, मी पहिल्यांदा खाते. बिकॉज मी कसं ब्रेड गरम करतो आणि डायरेक्ट खातो ब्रेकफास्टला. तर मम्मी बोलली की तसं नको खायला, आज आपण म्हणजे तसंच खायचं, डायरेक्टली जाम लावायचं आणि डायरेक्ट खायचं. आता मित्रांनो, आपण घेऊया आपलं सँडविच तयार केलेलं आहे मम्मीनी. आपल्याला मम्मी शिवाय दुसरं कोणी असं बनवून देणार नाहीये. आणि काय माहिती की पुढे कोण येईल आपल्या आयुष्यात नाही ना, पण भले कोणी असं आलं ना आलं तरी पण आपल्याला असं काय बनवून भेटणार नाही. टेम्पररी आणि परमनंट लोक ही आपल्या आयुष्यात असतात, तशी की मम्मी माझ्या आयुष्यात परमनंट आहे काही. तर आता बघूया आपण कसं खाऊन लागते रे. एक नंबर बनवलंय. तर भाई हँडसॉप आहे मम्मीला. मम्मीने एक नंबर बनवलेला आहे. भूक लागल्यावरती असं बनवून खायचं. चांगलं लागतं तसं. मी जरी कामावर लेट आली तरी नाही, चांगलं लागतं तसं. म्हणजे बघा ना, एकदम आतमध्ये जाम टाकलाय, असा इकडे चीज टाकलाय. एक नंबर. ढगात केली आहे ढगात. माझी बहीण अजून आलेली नाही. माझी बहीण जर आली ना भाई, खोटं सांगत मला खाऊन नाही देणार, पण आता ती यायच्या आधी आम्ही लोक खाऊन टाकणार. काय मम्मी? एक नंबर झालं. भूक लागली ना की तू बनवून खात जा. नाही, मला भूक लागली मी खाणार बनवून, पण दीदी आणलं. आता समजलं मला कसं बनवायचं. काय ब्रेड वगैरे घ्यायचा, त्यात टाकायचा, हे जाम लावायचा आणि चीज करायचा, झालं काम. मित्रांनो, आता ना मम्मी आहे ना माझ्या मामाची मजा घेते. ऍक्च्युली सीन काय झाला माहितीये का, आम्ही लोकांनी हे बनवलं. असा सीन असा झालाय की म्हणजे मामा आहे ना, मामाची मगाशी फोन केला होता की आजीला नवीन टीव्ही घ्यायची वरच्या घरा, आपला जो गणपती बसणं वरती, त्यांना नवीन टीव्ही घ्यायची. आणि टीव्ही भरपूर मोठी घ्यायची, बिकॉज एक टीव्ही घेतली होती ना ती तुटली पूर्ण. आणि आमची टीव्ही पण काय एवढी, आता आम्हाला पण द्यायची होती त्यांनाच, कारण की आम्हाला नवीन घ्यायची होती. पण मम्मी बोलली आता का नवीन घरात गेलो की डायरेक्ट दुसरीच घेऊ, किंवा आम्हाला येणार रेंट इथं ना राहायचं, दुसरीकडे रेंटने घेणार आम्ही. तर मम्मी बोलली की तिकडे आपण त्यांना देऊन टाकू. पण बोललो राहू दे, आता सध्या ही टीव्ही तर राहू दे, कशाला घ्यायची नवीन. तर मग आम्हाला फोन केला होता की त्यांना नवीन टीव्ही घ्यायची. तर तेवढ्यात मम्मीने सांगितलं की आम्ही ब्रेड वगैरे पाव बनवतोय. तर तेवढ्यात त्याला समजलं वाटतं. तर मम्मी आता त्याला व्हिडिओ कॉल करते की बघ आम्ही खातो, तुम्हाला दाखवण्याची मजा दाखवतो बघा. केलाय का व्हिडिओ कॉल? हे बघा, हा माझा मामा आहे. एक मिनिट, कुठे गेला? हे बघा, तर यालाय ना आम्ही खाऊन खाऊन दाखवणार. हे बघा, हा आमचा मामा आहे. याचं नाव काय? काय आडनाव नाव काय तुझं? तुझं नाव काय? गेंडू मामा. हा, समोर पोरगी आहे का पोरगा विचारतो? समोर पोरगी. सगळे सगळे युट्यूबर्स आहेत सगळे. नाही रे बाबा, पोरी बिरी नाही बाबा. आम्ही मोठे ब्लॉगर आहेत बाबा, आमच्या कुठे आयुष्यात असेल. अरे मी प्रिंट करून घेतलंय बघ. अरे महाराजांचा फोटो लावलाय. 150 ला लावला, 150 ला. असं काय नसतं ते. तू दुकान खोल, मी येतो तुझ्याकडे. याला दाखव. ऐक ना, तुला का फोन केला आम्ही? तुला फोन का केला आम्ही? थांब, तुला खाऊन दाखवतो. हे मम्मी दाखवायला खाली दाखव. मी हे बघ रे, आम्ही याला व्हिडिओ कॉल केला होता. याला लय मस्त आले होत्या म्हणून व्हिडिओ कॉल केला. म्हणलं बघ आम्ही काय काय खातो. मम्मी इकडे त्याला खाऊन दाखवते. ब्रेकफास्ट
आम्ही खातो आम्हाला मजा येते, आम्ही खातो. तू पण ये खायला. चीज पाहिजे का चीज? तर मामाची भरपूर मजा आलेली आहे. आता दीदीची पण मजा घेऊया. मम्मीने ना फायनली इकडे चाय बनवायला ठेवलेला आहे आणि आज जेवणाला मम्मी काय बनवणार आहे? कढी भात बनवणार आहे मम्मी. कारण की आज दीदी बोलली की कढी भात खायचं तिला. कारण की आम्ही 2 दिवस कंटिन्यूली ना चिकन खात होतो, तर आज मम्मी बोलली कढी भात बनवूया. कारण ती खात नाही चिकन वगैरे. मित्रांनो, आता तुम्ही लोक मला विचारशाल की तुझी बहीण वगैरे का नाही खात म्हणजे असं चिकन वगैरे, तर तिला ते आवडतच नाही. आणि तिला ना आम्ही भरपूर वेळा म्हणजे सांगितलं की तू चिकन वगैरे खात, तेव्हा तुझी म्हणजे बॉडी वगैरे बनेल, पण तिला काही सांगून फायदा नाही काही. आणि ती खाणार पण आता येईल ना बघा तुम्ही, आल्यानंतर तिची म्हणजे मस्ती जी असते ना ती बघा तुम्ही नक्कीच. ऍक्च्युली मित्रांनो, मगाशी नाही का मम्मीने ते म्हणजे ब्रेड सोबत हे जाम लावला होता. तर आता मम्मीला मी बोललो होतो की मला ना चाय सोबत ब्रेड बनवते, बिकॉज मला चाय सोबत जास्त ब्रेड आवडतो आणि मी हर वेळी हेच खातो. मम्मीने मला इकडे बनवून ठेवलेले ऑलरेडी. मित्रांनो, आता आपण खाऊन बघा कसं लागतंय. एक नंबर मम्मी, एक नंबर बनवलं. एक नंबर म्हणजे एकदम कडक. असंच मी सगळं खात असतो, मला हे सगळं असंच आवडतं. तसं पण आवडतं, पण मला हे जास्त आवडतं. आता दीदी फायनली घरी आलेली आहे आणि मी तुम्हाला बोललो होतं ना की ती आल्या काय करते, एक तर मोबाईल घेणार नाही तर कॉलवर असणार, कोणाशी तरी बोलत असेल, मैत्रिणी असतात तिच्या भरपूर साऱ्या. आता आली, तुम्हाला तिची मजा दाखवते. आल्या मोबाईल घेऊन बसलेली आहे पोरीला बोलून काही फायदा नाही. दीदी दीदी हाय हाय हाय. तर दीदीने फायनली दीदीला पण आज खायला दिलेलं आहे. ती काही आई नाही तर चालू हो गए खाने के लिए. मम्मीने इकडे फायनल तिला मम्मी बनवून देते आणि दीदी खाण्यावर ताबा ठेवते. तर आता दीदीची स्पीड वाढलेली आहे खाण्याची, तर आपण तर काय बोलू नाही शकत. काहीच किती खायची लिमिट असते बाई. आल्यापासून खातच चालले. तिचंही ना त्या जेठालाल सारखं झालंय, आल्यापासून खात चालले बाई. आता दिलंय ना खायला, मम्मीने ऑलरेडी दिलं होतं ब्रेड आणि पाव, तर ते खाऊन झालेले. आता चाय पिते. अजून काय टोपभर चाय पिणार आहेस काय? विदाउट शुगर नाही येते. आता सगळे युट्यूबर्स बघतायत. हा, विदाउट शुगर असा चाय नसतोच. तू निकल. तर मित्रांनो, आता मी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. लॅपटॉपवर तुम्हाला मी दाखवते की मला किती अभ्यास पडलेला आता कंटिन्यू, म्हणजे करंटली किती अभ्यास दाखवतो. अभ्यास एवढा आहे ना की अभ्यास करूसा वाटत नाही, पण आता असं वाटतंय की काय करू, अभ्यास करू की नको. पण जाऊ द्या, मला ना अभ्यास करायचा. मी आज काय नाही करणार, झाला माझा अभ्यास. अभ्यास करून कुणाचं भलं होत नाही गाईज. स्किल पाहिजे अंगामध्ये, ती स्किल माझ्या अंगात नाहीये, पण मी शिकेल हळूहळू, होईल कधीतरी. आता मम्मी ना इकडे लसूण सोलते आणि आमची पोरगी बघा फ्लिपकार्टला ड्रेस का काहीतरी बघते. गपचूप लसूण वगैरे सोलायचे, तर मम्मीला लसूण सोलायला लावले. काय करायचं मम्मीचं? लवकर लग्न करून पाठवून देऊया. टेन्शन नाही. कसं लग्न करून दिलं की बाबा आम्ही मोकळे झालो की आम्हाला काही टेन्शनच नाही. तर आय होप मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी ते व्हिडिओ एंड पण करते, बिकॉज आता मला टाइम नाही. मला एक असाइनमेंट कम्प्लीट करून उद्याच्या उद्या द्यायची कॉलेजमध्ये, तर म्हणून मी ब्लॉग इथे एंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.